गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहरातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून अनेक भागांमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। यामध्ये औद्योगिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सातपूर अंबड लिंक रोडवर विशेषतः गंभीर अवस्थेत पोहोचला होता। खड्ड्यांमुळे या मार्गावर प्रवास करणे धोकादायक झाले होते। नागरिकांकडून सतत तक्रारी येत असताना लोकशास्त्र न्यूज या स्थानिक माध्यमांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली। शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नेते निवृत्ती अण्णा इंगोले यांची प्रतिक्रिया घेऊन संबंधित वृत्त प्रसिद्ध करण्यात आले। इंगोले यांनी महापालिकेवर जोरदार टीका करत खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव जात आहे, अजूनही प्रशासन कोणत्या मृत्यूची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल केला होता। तसेच खड्डे बुजवले नाही तर जन आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला होता। या इशाऱ्यानंतर प्रशासन हरले असून दिनांक 19 जुलै रोजी पावसाने उघड दिल्यानंतर लगेच खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। स्थानिक नागरिकांनी यामुळे काहीसा दिलासा व्यक्त केला असून ही कृती समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे। निवृत्ती अण्णा इंगोले यांनी लोकशास्त्र न्यूजचे तसेच महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले आहे। त्यांनी प्रशासनाला उद्देशून सांगितले की रस्त्याची देखभाल ही केवळ विकासाचे लक्षण नसून ती नागरिकांच्या सुरक्षेची निगडीत बाब आहे। वेळेवर उपाययोजना होता अत्यंत आवश्यक आहे। सातपूर महापालिकेच्या बांधकाम विभागाने जे लिंक रोडचे खड्डे बुजवण्याचं काम चालू केलेलं आहे, खरं तर मी मनपा प्रशासनाचे आभार व्यक्त करतो। गेल्या अनेक दिवसापासून आम्ही मागणी करत होतो, रस्त्याची पूर्ण चाळण झालेली, अनेक लोकांचे अपघात झालेले, काही लोक जखमी झाले, 1-2 मृत्यू या खड्ड्यांमुळे झालेले आहेत। जे काम आज महापालिकेने चालू केलं, खरं तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेवर थांबून लक्ष देऊन कामाची क्वालिटी चेक करून काम पावसाळ्यात टिकेल असं काम करून घेण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि त्यांनी ते करावं असे मी सर्व नागरिकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना एक सांगू इच्छितो। कारण शिवसैनिक रस्त्यावर उतरतील हा इशारा दिल्यानंतर त्यांनी काम चालू केलेलं आहे। मी अधिकाऱ्यांना एक विनंती करतो का नागरिकांनी रस्त्यावर उतरायच्या आत तुम्हाला पण कुठं खड्डे पडले, कुठं नागरिकांच्या जीवाला धोका आहे हे ओळखून तुम्ही तुमच्या लेवलला काम केले पाहिजे। बंटी आढाव